आमचे गुरुवारी संदीपान महाराज हसिगावकर दादा एक उदाहरण देत असतात, ते उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. वर्तमान काळामध्ये देवाचं नामस्मरण करत असताना कोणत्या जातीच्या लोकांनी करायचं, कोणत्या यातीच्या लोकांनी करायचं, आपण एक विचार करायचा. देवाचं नामस्मरण करत असताना कोणीही करायचं, कोणत्याही ठिकाणी करायचं, कसंही करायचं, कोणत्या ठिकाणी करायचं. महाराज म्हणतात कोणत्याही ठिकाणी करा. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आढवा. कोणत्याही ठिकाणी करा, कोणत्या वेळेला करा. महाराज त्या ठिकाणी म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि उतरते. कोणत्याही वेळेला करा, कोणत्याही ठिकाणी करा, कसं करा. तर याच्याकरता महाराजांनी गोड प्रमाण दिलं, कसंही करा. आता मी तुम्हाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे बोलतात? महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती? 36 जिल्हे. 36 जिल्ह्यामध्ये शुद्ध भाषा कोणत्या जिल्ह्याची? कोणत्या जिल्ह्याची? पुणे जिल्ह्याची. आता 36 जिल्हे तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता पुणे जिल्ह्याची. आता एक विचार करा, आता उद्धव बापूंनी मला फोन करावा आणि त्यांनी विचारावं मला, महाराज आमच्या गावात मोठा सप्ताह आहे आणि सप्ताहामध्ये चांगल्या चांगल्या महाराजांच्या तारखे आम्हाला घेऊन द्या, तर मला समाधान वाटेल का दुःख वाटेल? तुम्ही बोला जरा. समाधान वाटेल? दुसऱ्या महाराजांच्या तारखे मागत असताना समाधान वाटेल? त्यांनी मला विचारलं, म्हणजे महाराज आमच्या गावात मोठा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तेवढे एक 5-6 महाराजांच्या तारखे घेऊन द्या. माझं बाहेरूनही पेटलेलं असेल, आतूनही पेटलेलं असेल. आता मला सांगा, मी सोलापूर जिल्ह्यातून इथपर्यंत आलो आणि तुम्ही धडधडीत माझे देखत म्हणता की पुणे जिल्ह्याची, मला बरं वाटेल का? विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे, आमची सोलापूरची भाषा जरा थोडी वेगळी आहे. ती भाषा कशी आहे? माझ्या जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज देवाचं नामस्मरण करत असताना उभा राहून केलं तर जमेल का? तुकोबाराय म्हणले करा. दुसरी व्यक्ती आली, ती म्हणू लागली, महाराज देवाचं नामस्मरण मांडी घालून केलं तर जमेल का? तुकोबाराय म्हणले करा. आणि तिसरा व्यक्ती आला, त्याने विचारलं, म्हणले महाराज देवाचं नामस्मरण झोपून केलं तर जमेल का? आमची सोलापूरची भाषा सांगतो, झोपून नाही. तुकोबाराय म्हणतात तिथं त्या व्यक्तीने विचारलं, महाराज देवाचं नामस्मरण लवडून केलं तर जमेल का? ही आमची सोलापूरची शुद्ध भाषा. मग या प्रकारानं महाराजांनी सांगितलं, तू देवाचं नामस्मरण कसंही कर, त्याचं फळ तुझ्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर बाबा उदाहरण देत असतात, अग्नीवर पाय मुद्दाम पडू दे अथवा चुकून पडू दे, चटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसं माझ्या देवाचं नामस्मरण तू कसंही कर, त्याचं फळ पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विठाला कसंही देवाचं नामस्मरण केलं तर त्याचं फल आपल्या पदरात त्या ठिकाणी पडत असतं. गुरुवर्य महाराज त्या ठिकाणी 2-3 उदाहरण देतात, ते आठवण म्हणून देतो आणि तुम्हाला माफी मागून सांगतो. कीर्तनात नावं घेत असताना प्रसिद्ध कीर्तनकाराची घ्यायची नाही. वारकरी संप्रदायाच्या सिद्ध कीर्तनकाराची नावं कीर्तनामध्ये घ्यायची, प्रसिद्ध कीर्तनकाराची घ्यायची नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, भंगार कीर्तनकाराची तर नावच घ्यायची नाही. आता काय झाले, दुर्दैव झाले. सुरुवातीला सांगून जातो बापू, वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी समाजाला कीर्तनाला कमीपणा आणायला सुरुवात केली. मी एक माफी मागून सांगेल, वारकरी संप्रदायाची आपल्यावर त्याची जबाबदारी. तुम्ही जेवढं जेवढं रंगढंग कीर्तनामध्ये कराल, तेवढं तेवढं वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला कमीपणा आल्याशिवाय राहणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे,
सोन्याचा तुकडा मातीत पडू द्या, सोन्याचा तुकडा विष्ठेत पडू द्या, नाहीतर कशात त्या ठिकाणी चिखलात पडू द्या, सोन्याची किंमत कधीही कमी होत नाही. माझी एक विनंती आहे की मराठवाड्यातले कीर्तन आहे आणि मराठवाड्यातले कीर्तन असल्यामुळं जर परमार्थ कोणी जगवलं असेल तर या मराठवाड्यानं परमार्थ करा जगवलं. आपण जर विचार जर केला, तुम्हाला एक सांगितलं, मी सुद्धा मराठवाड्यातलाच आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी तुकोबाराय जर सोडले, तुकोबाराय जर सोडले तर सगळे संत माझ्या मराठवाड्यात जन्माला आले, माझ्या मराठवाड्यात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरेचे दास. जेते हरीचे दास जन्म घेतली. ही भूमी पवित्र का झाली? एक तर संत महात्मे येण्यामुळं, दुसरीकडे पाहिलं तर देव येण्यामुळं, आणि देवानी संत महात्मे नाही आले तर नामस्मरण घडल्यामुळं त्या ठिकाणी अपवित्र भूमी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. मला इथं काय सांगायचंय, देवाचं नामस्मरण केलं की त्याचं फळ आपल्या पदरात त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये एक उदाहरण देतो, कडब्याची गंज असते, गंजच म्हणतात ना इकडं, कडब्याची गंज. तुम्हाला मी विचारतो, कडब्याची गंज जर पेटवायची असेल तर किती काड्या पेटी आणाव्या लागतील? बोला की, कीर्तन झाल्यावर कोणाची पेटवून देऊ नका. पण तुम्हाला सांगतो किती आणाव्या लागतील काड्या पेटी? किती किती? एक. बापू त्याला ज्ञानोबाचं गोड प्रमाणे हजारो पेंड्या जरी असतील पण त्या ठिकाणी जर मात्र एका काडीनं हजारो पेंड्या जळून जातात, तसं माझ्या ज्ञानोबाने सांगितलं, किती मोठं पाप असू दे माझ्या हरिनामस्मरण जळून गेल्याशिवाय राहणार नाही. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील रायाशी क्षण मात्रे. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनामध्ये प्रमाण देत असताना ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्ता, सोपान काका, मुक्ताई, नाथ महाराज, बहिणाबाई इथपर्यंत, निळोबा इथपर्यंत प्रमाण द्यायचे. कथा कविता कीर्तनामध्ये म्हणायच्या नाही. आपण मोठ्याची लेकर आहेत. मोठ्याची लेकर म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराजांचे आपण लेकर आहेत. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे आपण लेकर आहेत. बाकीच्या कुठल्याही कथा कविता कीर्तनामध्ये म्हणायच्या नाहीत. आपण काही गरीब लोक नाहीत, आपण श्रीमंत आहेत. का? आमच्याकडे गाथा आहे, आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आमच्याकडे भागवत आहे, आमच्याकडे रामायण आहे, म्हणून आम्ही श्रीमंत लोक आहेत. वारकरी संप्रदायातले आम्ही श्रीमंत लोक आहेत, हे लक्षात घ्या. बाकीच्या कविता कथा आपण त्या ठिकाणी म्हणायच्याच नाहीत. आपण बऱ्याच वेळा लोक म्हणतात त्या ठिकाणी आई माझी, आई माझी, आई माझी, बाप काय कोणा दुसऱ्याच आहे सांगा ना. मग आपण प्रमाण देत असताना एकच द्यायचं, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती. मी कुठून बाजूला गेलो, देवाचं नामस्मरण केलं की सर्व पाप त्या ठिकाणी जातात. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. मग तुकोबाराने विचारलं, म्हणजे महाराज जगामध्ये देवाची अनेक प्रकारची नाव आहेत, मग आम्ही नामस्मरण करत असताना कोणतं करावं असं जेवढं विचारलं त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या ऐसी जोडी Hey,
भरपूर सैनिक असण्यापेक्षा थोडंच असावं पण असं ताकदीचं असावं. सैनिक भरपूर आहे पण त्याच्यात जर योग्यपण असेल तर काय कामाचं आहे. तर सध्या शिंदेचं सरकार आहे, आमचं कुठे ऐशी जोडी करा रामकंठी धरा. जोडी करा म्हणजे पुण्य करा. पुण्य कशाच्या युगानं होतं तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात देवाचं नामस्मरण केलं की त्या नामस्मरणाच्या युगानं आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पुण्य होतं. देवाचं नामस्मरण केले की त्याच्या योगानं पुण्य होतं. मग पुण्य जर त्या ठिकाणी आपण जर केलं तर त्या पुण्याचा परिणाम महाराज त्या ठिकाणी सांगतात की आपण ज्या ज्या वेळेला वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नामस्मरण आहेत. मग त्याच्यामध्ये देवाचं नामस्मरण करताना कोणतं करायचं. महाराज म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणतंही देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी रामाचं कृष्णाचं. तर वारकरी संप्रदायामध्ये अशी काही उदाहरण दिली जातात. आपल्या लोकांनी आपलं वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी आपलं वर्णन केलं पाहिजे. 100 वर्ष जगण्यापेक्षा 50च वर्ष जीवन जगायचं पण स्वाभिमान कधी घाण टाकायचा नाही हे लक्षात ठेवायचं. आपल्या लोकांनी वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी वर्णन केलं पाहिजे. त्याच्यात गोड उदाहरण आमच्या वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुले यांची आठवण म्हणून एक उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. आमचे बुवा म्हणायचे ज्या वेळेला त्या ठिकाणी मंदोदरीला कळालं की त्या ठिकाणी रामाची ताकद जास्त आहे. रामाची ताकद जास्त असल्यानंतर रामाचं नाव घेतलं, दगड टाकला की त्याच्यावर दगड काय करतोय तो तरतोय असं कळाल्याबरोबर मंदोदरीनं सांगितलं पतिराज काही करा पण मात्र प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करू नकास. की कोण सांगत होती. पत्नी सांगत होती. सांगत असताना त्याने सांगितलं मी युद्ध करणार म्हणजे करणार. म्हणजे कशामुळे नको म्हणते. त्यावेळेला त्याने सांगितलं की प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तर त्या नावाच्या योगानं दगड तरतात. मग आपल्याकडे तेवढी ताकद नाही ना. उद्या जर यदा कदाचित प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी जर दगडाला सांगितलं यांच्याकडे बघा, आपली मराठवाड्याची भाषा आहे, आणि बघा म्हटल्यानंतर ते दगड जर आपल्या पाठीमागे लागले तर आपण जिवंत राहील का. मग त्याच्याकरता अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्या. काय करा आपल्याला लढाई नको. किती गोड उत्तर दिलं. रावणानं सांगितलं म्हणून तरी तुला कोणी सांगितलं त्यांच्याकडे ताकद आहे, माझ्याकडं सुद्धा ताकद आहे. याला म्हणायचं उसनी ताकद विकत घेणं. की काही जणांना 10-15 जणांना बरोबर घेतलं तर समुद्राच्या कडेला गेला. रावणाने काय केलं एक मोठा दगड घेतला आणि तो दगड पाण्यामध्ये सोडल्याबरोबर दगड तरला. बघता काय तुम्ही दगड तरला. ते 5-6 जण होते ना बरोबर काही 10-15 जण. त्या प्रत्येकाला विचारलं तरला का नाही. ते 5-6 जण असेच असतात होय म्हणायच असतात. बोला की ते काही असले तरी होईच म्हणायचं. साहेबाचं काय असेल ते होय. बघा खोटं जरी बोलत तरी होय. मग या प्रकारानं परिस्थिती अशी झाली. ते म्हणजे होय. घरी जेवढा गेले नीट ऐका जरा. मी महाराज अभंगाच्या बाजूला कुठे गेलो अभंगावर कुठे आलो लक्षात आलं तर कीर्तन लक्षात येईल नाहीतर तुमच्या कीर्तन लक्षात येणार नाही. जेवढा घरी गेले ना घरी गेल्याबरोबर मंदोदरीनं विचारलं का कुठे गेला होता. म्हणजे बघ यांना विचार दगड तरला का नाही. ते म्हणू लागले अहो खरोखर दगड तरला ना. ते जेव्हा निघून गेले बाकीची मंडळी आणि मंदोदरी रावणाच्या जवळ गेली. नीट ऐका
मंदोदरी रावणाच्या जवळ गेली आणि त्याला विचारलं, पतिराज खरं सांगा ना, दगड कस काय तरला? ती म्हणला, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. पण आपण सुद्धा असंच म्हणायचं असतं बघ, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. ती म्हणली, सांगा. तुम्हाला सांगतो, गावात जर एखादी गोष्ट करायची असेल ना, फक्त एकेजवळ सांगायचं, कोणाला सांगू नका. आठवणीनं सांगायला सांगू का? परिस्थिती अशी. त्यावेळेला त्याने सांगितलं, कोणाला सांगू नको, मी तुला सांगतो. त्यावेळेला त्याने सांगितलं, सांगा ना कसं काय झालं? ती म्हणली, मी दगड हातात घेतला, समुद्रात पाण्याच्या जवळ गेलो, दगड पाण्यात सोडला आणि त्या दगडाला सांगितलं, अजिबात बुडायचं नाही, तुला रामाची शपथ आहे. याचा अर्थ असा आहे, विरोधकांना वर्णन केलं की नाही, की मला तुम्हाला सांगायचं आहे. वारकरी संप्रदाय असा संप्रदाय की ज्या संप्रदायामध्ये आपल्याला सर्वस्व दिलं जातं, नवे नवे ज्याचं तुम्ही नामस्मरण केलं तो तुम्हाला त्यांचं पद दिल्याशिवाय राहत नाही. एक गोड प्रमाणे आमच्या उमेश बदश्रती त्यांची, राम म्हणता रामची होई, राम म्हणता मलाही जास्त पाठ नाहीत, पण वजन पाडण्याकरता 2-3 पाठ केले तसे. महाराज म्हणतात, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. याला गोड उदाहरण देतो आणि गोडे प्रमाणाकडे मी जातो. मी तुम्हाला विचारतो, मी 2 दिवस झालं दिल्लीला गेलो होतो आणि आदरणीय मोदी साहेबांची भेट घेतली. होय म्हणा ना, होय म्हणा, नाहीतरी तुम्हाला काही होय म्हणायची सवय लागलेली ते, होय म्हणा, ठीक आहे नाही. मग ज्यावेळेला मी दिल्लीला गेलो महाराज, आणि गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही माझ्याकडे आलात आणि आल्यानंतर तुम्हाला काही देऊ का? तर मी म्हणलं, साहेब काय देणार? तर ते म्हणजे तुम्हाला गाडी वगैरे देऊ का? मी म्हणलं, गाडी आत्ताच घेतली. ती म्हणजे मठ वगैरे काही बांधून देऊ का तुम्हाला? मी म्हणलं, मठ तर बांधलेलं आहे. मग ते म्हणले, महाराज तुम्हाला पैसे वगैरे काही देऊ का? तर मी म्हणलं, पैसे तुम्ही देता, पण ती नोटाबंदीचा झटका मारता, त्याचा जरा आवड वाटतं. मग ते म्हणले, काय देऊ? जरा नीट आहे का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग ते म्हणजे तुम्हाला काय देऊ? गाडी नको म्हणता, पैसे नको म्हणता, मग मठ बांधायचा तर तोही नको म्हणता, बांधलेला मठ आहे. मग मी म्हणलं, साहेब खरं देणार का? ते म्हणले, देतो ना. मी म्हणलं, साहेब खरं देणार का? तर ते म्हणले, देतो ना. मी म्हणलं, साहेब असं करा ना, तुम्ही तुमचं जे पंतप्रधान पद आहे ना, 1-2-3 दिवसाकरता मला द्या. ती म्हणले, कसं तर आडवणी करून हाणं तर तू लागला का माझा? म्हणजे परिस्थिती अशी. मला काय म्हणायचं, त्याचा परिणाम काय झाला सांगू का तुम्हाला? तुम्हाला लोक पैसे देतील, तुम्हाला सर्व काही संपत्ती देतील, पण स्वतःचं पद देणार नाही. माझा भगवान परमात्मा पदावर नेल्याशिवाय राहणार नाही. मला त्या ठिकाणी सांगतात, काय करा? मला तुमचं एक गोड प्रमाण आहे बघा, विठाला विठाला
झाली आमची अवसाने महाराज त्या ठिकाणी म्हणतात याचा अर्थ असा होतो स्वतःचं पद देतो. आमच्या वैकुंठ वाशी बुवांची एक त्या ठिकाणी एक उदाहरण आहे. आपण कधी ऐकलं असेल किंवा नसेल भुलेबाई एक उदाहरण द्यायचे ते एक आठवण म्हणून त्या ठिकाणी उदाहरण देतो. दिवाळीचे दिवस होते, आता दिवाळी गेली ना पाठीमागे, त्या दिवाळीचे दिवस होते आणि भगवान परमात्म्याला नामदेवरांनी आग्रह केला की देवा काही करा पण स्नान करण्याकरता आमच्या घरी चला. ते म्हणजे मी यायला काय हरकत नाही पण विटीवर कोण उभं राहणार, विटीवर कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ना. नामदेवराय म्हणले मग पर्याय काय, तर ते म्हणले पर्याय एकच, तुम्ही जर विटीवर उभं राहत असाल तर मी तुमच्याकडे स्नान करून त्या ठिकाणी येतो. मग त्यावेळेला देवाने सांगितलं नामदेवराय देवाचे नियम काय असतात, ते म्हणले देवाचा नियम असा असतो तुम्ही तिथं वर उभा राहिलात की त्या ठिकाणी पहिल्यांदा ते बडवे लोक येतील, गरम पाणी टाकतील, पुन्हा गार पाणी टाकतील, दया दुधाचे लोंढे ओटावून जातील पण भ्रष्टाचार करायचा, बोला की भ्रष्टाचार करायचा नाही. मग काय असतं माहिती का, ज्यावेळेला पहिल्यांदा पद घ्यायचं असेल ना काही होईच म्हणावं लागतं. तुम्हाला सांगतो नामदेवराय म्हणले देवा तुम्ही काय जे म्हणाल ते होय, मी विटेवर उभा राहतो, तुम्ही माझ्या घरी जाऊन स्नान करून या. भगवान परमात्मा गेले, बडवे लोकांनी पहिल्यांदा ते गरम पाणी टाकलं, थंड पाणी टाकलं, दया दुधाचे लोंढे ओटावून चालले. तुम्ही जर महापूजा केली असेल तर पंढरपूरमध्ये महापूजा केली की शेवटच्या वेळेला लोण्याचा गोळा बोला की तोंडाला लावतात पांडुरंगाच्या. नामदेवांनी विचार केला शेवटी तो देव आहे, आपण तर विचार जर करायचा तर देवामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे. मग आपण काय करायचं, जेवढ्या लोण्याचा गोळा तोंडाला लावला, लावल्याबरोबर नामदेवराय म्हणजे आता झटका हाणायचा म्हणजे हा नामदेवराय बरोबरची बाहेर काढली, काढल्याबरोबर बडव्याच्या लक्षात आलं बहुतेक तो शब्द मी एकेरी बोलणार नाही. एक लक्षात घ्या, संत महात्म्याला एकेरी भाषेत कधी बोलायचं नाही, बोलायचं. नामदेव राय, ज्ञानोबा राय, नाथ राय, राय शब्द आला पाहिजे, एकेरी भाषेत बोलायचं नाही. आता बरेच कीर्तनकार त्या ठिकाणी वर्णन करतात, कोणाचं, माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या पत्नीचं वर्णन करताना काय करतात, तुकोबाराची पत्नी कर्कश होती म्हणतात. तुम्हाला माफी मागू सांगेल, तुकोबाराची पत्नी कर्कश होती ही कीर्तना सांगू नका. तुकोबाराला अन्न खाऊ घातल्याशिवाय अन्नाचा कण पोटात जाऊ देत होते ही कीर्तना तुम्ही सांगा, तुम्ही कीर्तना सांगा, नाही तर गोष्टी कशाला सांगता. अरे पुंडलिक राय नाही वडिलाच्या गळीला दोर बांधला हे कशाला सांगता, पुंडलिक रायामुळे पंढरपुरात देवाला हे आपण कीर्तनात सांगा ना, बाकीचं कशाला सांगत बसताय. मग या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी सांगतात भगवंतानं ज्यावेळेला नामदेवरायला उभा केलं, आपुलेचे देशी पददासा, स्वतःचं पद भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी नामदेवरायला दिलं. ते वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मग काय करा, राम म्हणता रामाची वैजे, इथून बाजूला घेतो हे लक्षात ठेवा. महाराज कुठून बाजूला रस्ता सोडून गेला हे लक्षात ठेवायचा. राम म्हणता रामाची होईजे, पदी पैसुनी पदवी घ्यायचे, तसं आईशी जोडे करा पुढे रामकंठी धरा. देवाचं नामस्मरण काही वेळा उघड करा आणि काही वेळा देवाचं नामस्मरण हे मनातली मनात करा. आणि तुम्हाला विचारतो माझ्या पोटात अंगठी दिसते का तुम्हाला, होय म्हणा की नाही, चिकटाने तुम्ही तर होय म्हणा, तुमचं तर मतदान फोटो द्या, होय म्हणा की. आमचे बुवा म्हणायचे, मला बुवांची पुन्हा पुन्हा आठवण येते, वारकरी संप्रदायाचं त्यागाचं जीवन जर कोणी जगलं असेल तर आमच्या वैकुंठाचे गुरुदेव विठ्ठल बाबा घुले यांनी जगलं. आणि आता जर तुम्हाला घुलेबांना बघायचं असेल पण घुलेबांना बघता येणार नाही, आमच्या मोठ्या कदम माऊलीला पाहतो मला त्याचं पुण्य पदार्थ पडल्याशिवाय. मोठे कदम माऊली वारकरी संप्रदायाचं फार मोठं वैभव आहे. मोठे कदम माऊली म्हणजे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं. पोटामध्ये अंगठी आहे का नाही, एक तोळ्याची अंगठी आहे का नाही. मी तुम्हाला इथं काय म्हणेल, हे कुठले, ते पलीकडे बसलेले कुठले, ते कुठले, माझं बोट मला गप बसू देते ना अंगठी दाखवून करता, हे कुठले ते कुठले, बरोबर. आता नीट आहे का, मी तुम्हाला म्हणणार हे कुठले ते कुठले, बरोबर. मी तो तुम्हाला अंगठी दाखवणार, पण इथून कीर्तन करून मी निघालो कुठं, फुलंब्रीकडे निघालो. जाताना तुमचा रस्ता चांगलाच आहे, तो रस्ता चांगला आहे. आणि त्या रस्त्यावरून जात असताना दगड लावून माझी गाडी चोरांनी अडवली. ऐका, मी तुम्हाला काय म्हणतो, हे कुठले ते कुठले ते कुठले तिथं म्हणतोय. मग चोरांनी दगड लावून गाडी अडवली, मी त्यांना म्हणेल का हा रस्ता कुठे जातोय, बोला म्हणेल का. मी काय करेल, एक तर बुटात घालेल, बुटात नाही घाली तर पोटात घालेल, पोटात नाही घाली तर पोटात घालेल, पण अंगठी दाखवणार नाही. आता अभंगाकडे या. तसं माझ्या देवाचं नामस्मरण काही वेळा अंगठी दाखवायची, काही वेळा लपवून ठेवायचे. तसं काही वेळा देवाचं नामस्मरण उघड करायचं, काही वेळा मनातली मनात करायचं. विठाला ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. आणि दुसरं प्रमाण देताना महाराज म्हणतात, नामाचे चिंतन प्रकट
विचारा असाल ते करा जे ते मग त्याचा परिणाम काय होईल. दादा ही विको कमी करे बाबा, त्याचा आवाज कमी कर, भोंगे कमी कर, झोपल्या लोकांना झोपू दे ना. तू माझे बॉक्स फक्त केले का विठाला विठाला तुला सांगू का दादा, ह्या स्पीकरची व्यवस्था फक्त समाजाला व्यवस्थित कीर्तन ऐकू यावं, बोला ना, व्यवस्थित ऐकू यावं, कर्कश असं व्हावं असं काही नाही. आपण श्री गुरु देवकर महाराजांच्या फडावरचा मी, आमच्या फडावर तर स्पीकरच घेतात नाही. तर तुम्हाला काय सांगू, ही मंडळीनं विचार, तुम्ही जर आलात ना, हजारो समाज तिथं बसतो पण कीर्तनामध्ये स्पीकर लावला जात नाही. ही व्यवस्था झाली. पण आता काय झाले मला त्याच्यात काही कळत नाही. नाही तर तुला म्हणलं असतं टर्पल दे खरबल दे काय असतं की म्हणायचं, म्हणजे आपल्याला काही कळत नाही. मी तुला फक्त सांगणार आवाज कमी कर, आवाज वाढव, एवढं फक्त मी तुला सांगणार. जे असू दे व्यवस्थित आहे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवायची, नाहीतर ते कोणा दगड लावून माझी गाडी अडवतो. असू द्या, योग्य आवाज योग्य आहे, साऊंड सिस्टीम योग्य आहे, सर्व अनुकूल आहे. गायक वादक मंडळी चांगली आहेत, ऐकणारे मंडळी चांगली आहेत, नाही की नाही, पेटी वाजणारे इकडचे चांगले आहेत, फक्त महाराज चांगला नाही. महाराज म्हणतात आईशी जोडी करा पुढे रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. आता एक गोड प्रमाणे बघा, जगद्गुरु तुकोबाराने विचारलं महाराज पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे चांगलं का. तर आमच्या तुकोबाराने सांगितलं गर्भवासाला येणं हे चांगलं नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौसमळ पुत्रदाना तुझं क्षणोक्षणा द्यात असे. प्रथम केला गर्भवास काय ते सांगावे सायास. या प्रकाराने महाराज म्हणतात गर्भवासामध्ये येणं हे वाईट आहे. पण आमच्या तुकोबाराने गोड प्रमाण दिलं, तो कामने गर्भवासी पहिली चाल म्हटली खाली म्हणली की दुसरी चाल त्याच्यावर म्हणायची बरं का. म्हणजे कसं गावचा सरपंच झाला की सभापती झाला की जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद झाला की आमदार झाला की मंत्री, नाहीतर पुन्हा येईल मुख्यमंत्री, पुन्हा उपमुख्यमंत्री, असं होतं की नाही बऱ्याच वेळा. पुन्हा मुख्यमंत्री म्हणजे पुन्हा येईल म्हणण्याच्या नादात खालून वरून खाली असं होतं. तसं ही चाल म्हणत असताना पहिली खाली म्हणली की दुसरी चाल त्याच्या वर झाली पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची एक पद्धत आहे आणि त्या चाली गोड म्हणल्या जातात. तुम्ही म्हणाल महाराज हे दोन चाली का, आता नाही पुढे म्हणणार मी,
दोन चाली याच्याकरता संत महात्म्याचे शब्द पुन्हा पुन्हा आपल्या अपवित्र वाचेला लागावेत. त्यांचे पवित्र शब्द आपल्या अपवित्र वाचेला लागले की आपली अपवित्र वाचा शब्दाच्या योगाला पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही डबल चाल म्हणायची वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. असू द्या. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात, आईशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमाशी. आम्ही पंढरपूर येताना बापू बरं का किशोर महाराज पंढरपूर येताना आता बीडच्या अलीकडं ड्रायव्हर दिवाळीला गावाकडे गेला म्हणून मी गाडी घेऊन आलो आणि आल्यानंतर बीडच्या अलीकडे आल्याबरोबर माझी गाडी पोलिसांनी अडवली. ती म्हणजे घ्या बाजूला या म्हटल्यानंतर घेतली बाजूला. मी 100% ठरवलं म्हणलं आता 2000 रुपये तरी नक्की बोला की 2000 रुपये तरी आपल्याला दंड होणार. पण या हाताने आपण आयुष्यभर कोणाला काही दिलेलं नाही. बोला की आपण घेतलेलं पण दिलेलं नाही. आता काय करणार. गाडीतून खाली उतरलो आणि उतरल्यानंतर त्यांच्याजवळ गेल्यानंतर म्हणलं साहेब जय हरी. ते म्हणजे जय हरी. मग जय हरी ते म्हणजे कुठले आहेत. मी म्हणजे पंढरपूरचा. त्याने पुढचं बोलायच्या अगोदर मीच बोलायला चालू केलं. म्हणलं साहेब पंढरपूरला जर आषाढी कार्तिकी वारीला कधी जर आले तर आपल्या मठात 42 रूम आहेत. राहायला दुसरीकडे अजिबात जायचं नाही. जेवायला राहायला तिथंच. ते म्हणले महाराज चहा पेल्याशिवाय अजिबात जाऊ देणार नाही. म्हणजे पेल्याशिवाय जाणारच नाही. आता मला इथं तुम्हाला उदाहरण द्यायचंय. काय द्यायचंय. आरटीओची भीती कोणाला. ज्याच्याजवळ लायसन नाही त्याला, ज्याच्याजवळ गाडीचे कागदपत्र नाही त्याला, ज्यानं गाडीचा इन्शुरन्स भरला नाही त्याला. पण जर त्याच्याकडे सगळंच जर तयारी असेल तर त्याला मात्र आरटीओची भीती नाही. तसं गर्भवासाची भीती कोणाला. ज्यानं नामस्मरण केलं नाही त्याला. ज्यानं देवाचं नामस्मरण केलं त्याला काय भीती आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. आम्हाला मात्र गर्भवासाची कोणत्याही प्रकारची भीती नाही. याचा अर्थ असा आहे आम्ही नामस्मरण करण्याकरता जन्म घेणार आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा. पुढे महाराज म्हणतात तुझी चरण सेवा साधावया. मग आपण जर देवाचं नामस्मरण केलं तर नामस्मरण करून करून आपण देवस्वरूप होतो. देवस्वरूप झाला की पुन्हा त्याला जन्माला येण्याची गरज नाही. गोड प्रमाणे तृणाग्नी मिळे तैसे नामे केले जगधारी. एक प्रमाण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपा पुण्यांगा. एक उदाहरण कधी आपण ऐकलं असेल किंवा नसेल फक्त होय म्हणा. उंदीर मांजराच्या भेटीला गेला आणि 2 दिवसानं परत आला. होय म्हणा म्हणा की होय किशोरा तुम्ही तरी म्हणा. उंदीर मांजराच्या भेटीला गेला 2 दिवसानं परत आला नाही. बरं साप मुंगसाच्या भेटीला गेला आणि 4 दिवसानं परत आला. हे तरी बघ नाही. चला मीठ पाण्याच्या भेटीला गेलो आणि ते परत आलं नाही. तसं महाराज म्हणतात आपण जर पुढे पाहिलं तर गवत आहे अग्नीच्या जवळ गेलं ते पेट घेतलं. माझ्या ज्ञानोबांनी गोड उदाहरण दिलं. कापूर आणि अग्नी एकमेकाच्या जवळ आले. आल्यानंतर कापूर समाप्त झाला. तसं माझ्या देवाचं नामस्मरण केलं की जन्माला येणं समाप्त झालं. या प्रकारे महाराज त्या ठिकाणी सांगतात आपण काय करायचं. आईशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. मग महाराज सांगा ना जे मिळालेले शरीर आहे ते मिळालेले शरीर कसं आहे. नाशिवंत आटी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी नाशिवंत आटी नाशिवंत आटी प्रिया पुत्र
बीजाच्या शिनतेची फळ बीजाच्या शिनतेची फळ बीजाच्या शिनतेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन पुत्र धन नाशिवंत आटी बीजाच्या शिनतेची फळ बीजाच्या शिनतेची फळ बीजाच्या शिनतेची फळ बीजाच्या शिनतेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन पुढे बीज ज्याचा शिनतेचे फळ. पहिला शब्द आला नाशिवंत. सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. एक दिवस आपल्याला यायचंय आणि आपली वेळ आली की आपल्याला एक ना एक दिवस आपल्याला निघून जायचंय. म्हणजे गुरुरे महाराज सांगत असतात की आलेला दिवस जसा माणसाचा ठरलेला आहे तसं जाणारा दिवस सुद्धा त्या ठिकाणी माणसाचा ठरलेला आहे. फक्त कोणत्या दिवशी आलेला दिवस सांगता येतो पण कोणत्या दिवशी जायचं हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे बुवा म्हणायचे कोणत्या दिवशी सिलेंडर भरून आणलं याची तारीख आहे पण कोणत्या दिवशी संपणार याची तारीख आपल्याला माहिती नाही ना. कोणत्या दिवशी हा सिलेंडर कोणत्या दिवशी संपणार आहे माहिती का आपल्याला माहिती नाही. आपण आलेली तारीख माहिती पण जाण्याची तारीख माहिती नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, दररोज आपण एक विचार करायचा की आपल्याला आज जायचंय आपल्याला आज जायचंय आपल्याला आज जायचंय. असा जर विचार जर केला तर माणसाला मरणाची भीती जर वाटली ना तर मनुष्य त्या ठिकाणी सावध राहतो. मला तुम्हाला विचारायचंय, मरणाची भीती वाटते कोणाला? ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्या विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षेला भीती वाटते का? बोला बोला, वाटते का? वाटत नाही. ज्यानं भ्रष्टाचारच केला नाही त्याला हिशोब द्यायला भीती वाटते का? होय म्हणा की तुम्ही काय होय म्हणा ना भाऊ म्हणते. भीती वाटते का? त्याला भीती वाटत नाही. तसं आयुष्यभर ज्यानं नामस्मरण केलं त्याला मरणाची काही भीती वाटत नाही. चला ना आमच्या नाथ महाराजाकडे चला. मनात आल्यानंतर नाथ महाराज जाऊ शकले, मनात आल्यानंतर नाथ महाराज येऊ शकले. एक वारकरी संप्रदायाचे किती गोड उदाहरण आहे. माझे नाथ महाराज ज्यावेळेला पहिल्यांदा गेले, आमचे नाथ महाराज पहिल्यांदा गेल्यानंतर भावकीतल्या लोकांनी खांदा दिला. भावकीतल्या लोकांनी, वैकुंठवासी तुम्ही फार मोठे भाग्यवान आहेत. या जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध निषिद्ध कीर्तनकार या जिल्ह्याला दिला. त्यांचं नाव म्हणजे वैकुंठवासी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार. या जिल्ह्यामध्ये दिले का नाही? फार मोठं व्यक्तिमत्व. गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांच्या बरोबरीनं ते व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं. याचा अर्थ असा होता, पण परिस्थिती आहे की एक दिवस यायचे आणि एक ना एक दिवस त्या ठिकाणी आपण जायचे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तसं नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ. त्याच्याकरता एक गोड उदाहरण त्या ठिकाणी देतो. महाराज म्हणतात याच्या शरीराच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाश सांगितले. स्वभावनाश, आश्रयनाश आणि दुसरा असणारा परतानाश. तिन्ही नाशाने युक्त हे माणसाचं असणारं शरीर आहे. ज्याच्याकडून आपण आणलं त्याला एक ना एक दिवस आपल्याला परत त्या ठिकाणी द्यायचंय. देह हा पाचाचा अनिला उसना शेकी ज्याशी त्याशी देणे लागेल. आणलंय ना उसणं ज्याची त्याला एक ना एक दिवस आपल्याला त्या ठिकाणी परत द्यायचंय. आणलंय पण काय होतं माहिती का? आणायला बरं वाटतं पण परत द्यायला मात्र माणसाला जर वाटतं. आता तुमच्यातच आपल्यातच सांगतो की पाठीमागे इकडे बसल्यात नाही सगळ्या, हे फार मोठ्या श्रीमंत आहेत बरं का, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ती होय का नाही? बोला की मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. आता यांना कोणत्या दिवशी झटका बंद पडायचा बसतो काय माहिती आहे? मला सांगतो, मी शेतकरी आहे. मी कोणाचे कोणतं सरकार महाराष्ट्रावर यावं काय करावं आपल्याला माहिती नाही. मला फक्त एक गोष्ट मला माहिती आहे, माझी जी व्यथा आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रगट करतो. ही शेतकऱ्याची जी जात आहे ना, आपल्या शेतकऱ्याची जात वेगळी नाही, शेतकऱ्याची एक जात आहे, जमात आहे. आणि ती शेतकऱ्याची दास जगाला देणारी, फुकट कोणाचंही खाणारी नाही. बोलत राहा. चुकलं तर मंदिराच्या जवळ गाडी जाताना मला सांगा, महाराज कीर्तनात असं सांगायचं नाही. आपल्याकडे वानवळा शब्द आहे का? वानवळा
वानवळा म्हणजे तुमच्याकडे जे पिकलंय ते तुम्ही आपण नातेवाईकाला देतो. तुमच्याकडे जर गाजर असतील तर ते जाताना आपण जर फुलंब्रीला निघालो जाताना आपण काय करतो पिशवीत 5-50 ते गाजर घेतो आणि वानवळा म्हणून नातेवाईकाला देतो. आपल्याकडे जर वाळका असतील तर वाळका लगेच पिशवीत भरतो तिथं आपण घेऊन जातो. जे काही आपल्या शेतामध्ये पिकलं ते आपण काय करतो नातेवाईकाला देतो. किती वय तुमचा आता? 50 वय. 50 वयामध्ये तुम्हाला कितीतरी अनुभव आले असतील. तुम्ही यानं वानवळा दे त्यानं वानवळा दे वाळकं दे गाजर दे असं कधी झालं का 50 वर्षात तुमचा एखादा सोनार मित्र आहे आणि त्यानं वानवळा म्हणून अर्धा किलो सोनं तुम्हाला होय म्हणा की दिले का कधी? तुमचं हानील पण तुम्हाला द्यायला मला सांगा ना. पण शेतकरी जात अशी आहे की ते मात्र कोणाला देत राहणार हे लक्षात घ्या. मी उदाहरण कुठून देतो हे लक्षात घ्या. परिस्थिती अशी होती 1,500 आणि 2,000 रुपये. तुमच्याकडे संत्रा आहे ना का काय जास्त पीक? कापूस. दुसरं मका ना मका. मग तुम्हाला सांगतो आता काय भाव मक्याला? 1400. 1200 रुपये. बरोबर आहे ना. माझं एक मत आहे. आणि कपाशीला 7000. 7,000. मला सांगा माझं फक्त एक मत आहे. माझ्या कपाशीला भाव देत असताना तुम्ही जर 9,000 रुपये दिला आणि जर त्या ठिकाणी मक्याला भाव देत असताना जर 2,000 रुपये दिला तर आमच्या इतका श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही हे लक्षात घ्या. 1,500 आम्हाला काय होणार आहे? त्याच्यामध्ये नियम घातले कोण अजून कोणते? जिच्या नावावर 4 चाकी गाडी तिचा पगार बंद. ठीक आहे ना? पगार बंद. पुन्हा त्याच्यात नियम काढला 4 चाकीमध्ये काही बस नाही गेल्या. पुन्हा नियम काढला जिच्या नावावर 2 चाकी गाडी तिचा पगार बंद. दिवाळीच्या अगोदर काही जणीचा बंद पडला बघा. आता त्याच्यामध्ये काही बस नाही गेल्या. आता मग काय करतील माहिती का? नवऱ्याच्या नावावर गाडी आहे पण त्याच्या नावावर गाडी जर असेल आणि पुढच्या चाकामध्ये 35 हवा असेल आणि पाठीमागे 40 तिचा पगार बंद. आपल्याला निंदा करायची नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. कोणती? आपल्याला शेतकऱ्याला जेवढा पाव मिळेल आपण शेतकऱ्याला किती आज द्याय नाही. माझं 2 एकर शेत वाहून गेले. आष्टी पाठवता तुम्हाला माहिती आहे ना. सुरेश अण्णा दस पाहिलं ना किती माझी 2 एकर शेती वाहून गेली. मला फक्त 17,000 रुपये भेटलेत. कसं वाटेल मला? बोला ना. माझं स्वतः सांगतो मी तुम्हाला. दुसऱ्यात कशा सांगू. आज परिस्थिती अशी होती आपल्या तोंडाला आलेला घास जर वाहून गेला कितीतरी लोकांचे पूर्ण संसार वाहून गेले का नाही? मला फक्त एक शेतकऱ्याची व्यथा सांगायची. आपल्याला कुणाची टीका करायची नाही हे लक्षात घ्या. फक्त एक लक्षात ठेवायचं आपल्याला जेणेकरून कमीपणा येईल अशा गोष्टी मात्र आपण त्या ठिकाणी करायला नाही. मी काय सांगतो नाशिवंत आटी प्रिया म्हणजे त्या ठिकाणी असणारी पत्नी. एक जर आपण जर पाहिलं माझ्या नाथ महाराजांचं उदाहरण दिलं जातं. नाथ महाराज ज्यावेळेला त्यांनी सांगितलं गिरजा मी आता जाणार आहे म्हटल्यानंतर आमच्या गिरजा मातेनं काय केलं? विठ्ठला मी जाणार आहे असं नाथ महाराजांनी शब्द उच्चारला की गिरजा मातेनं त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि पट दिशा आपला प्राण सोडून दिला. सोडून दिल्यानंतर त्याने विचारलं तुम्ही हे काय करताय? त्याने सांगितलं महाराज तुम्ही वर येणार म्हटल्यानंतर तुमची तयारी करण्याकरता मला जावं लागेल सेवेक. ही गिरजा माता निघून गेली. एक जर दुसरीकडे पाहिलं तर नरसिंहने त्याची पत्नी वाढली तर त्यांनी सांगितलं परमार्थ करण्याकरता मी मोकळा झालो. नाथ महाराजांच्या पत्नीचं जीवन पाहिलं तर नाथ महाराजांची पत्नी त्या ठिकाणी जर पाहिलं तर अनुकूल होती परमार्थ करता. पण जगद्गुरु तुकोबाराच्या पत्नी जरी तशा महाराज कीर्तन मध्ये सांगत असतील कर्कश आहेत पण मी प्रत्येक वेळा कीर्तनामध्ये सांगत असतो आमच्या आऊसाहेबामुळं आज जगद्गुरु तुकोबाराला परमार्थ घडला. प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे. नाशिवंत आटी प्रिया म्हणजे असणारी पत्नी. 3 गोष्टी आहेत. मित्र चांगला असावा, पत्नी चांगली असावी आणि मुलं चांगली असावी. तुम्ही संपत्ती किती कमवली याच्यापेक्षा तुमची संतती कशी निघाली याला वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी किंमत आहे. तुम्ही किती जरी संपत्ती कमवली पण संतती जरी व्यवस्थित नाही निघाली तर एका दिवसामध्ये सर्व संपत्ती समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. नाशिवंताटी प्रिया पुढे महाराज त्या ठिकाणी म्हणतात पुत्र व्हावा. कसा व्हावा? महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं पुत्र व्हावा सा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा किंवा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. म्हणून महाराज म्हणतात नाशिवंताटी प्रिया पुढे पुत्र तिसरा असणारा धन
वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर ते एक धन आहे, परमार्थ महाधन. कोणी देवाचे काय करावं बाबा, माझ्यापेक्षा वयानं जास्त पडले. तुम्हाला सांगू काय, एक परंपरा आहे आणि परंपरेची जबाबदारी माझ्यावर आहे बरं का. तुम्हाला सांगू का, मी जर बिघडलो तर माझ्या पाठीमागं समाज बिघडल्याशिवाय राहणार नाही. का सांगतो, आता काय झालं माहिती आहे, वरमाई बिघडून गेली, वराड तर अगोदर बिघडली आहे की नाही. वरमाई बिघडली म्हणजे प्रमुख व्यक्ती जर बिघडली तर त्या ठिकाणी माझी बाबा माफी आहे थोडी. तुमच्या चरणावर कीर्तन झाल्यावर मी नतमस्तक होतो. पण वारकरी संप्रदायामध्ये जे वाद्य आहेत ना, ते वाद्य एक असणारा मृदंग, दुसरा असणारा टाळ, तिसरा असणारा विणा. हे 3 वाद्य आहेत. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, हे वारकरी संप्रदायाचे 3 वाद्य आहेत. याच्या व्यतिरिक्त कीर्तनात वाद्य नाही. पण आता दुर्दैव झाले. आता काय दुर्दैव झाले, त्या कीर्तनकारांनी तर आता कड लावून टाकले. आता हे दिवाळीचे दिवस होते बघा, ते कीर्तनकार आता जॅकेट घाले, मला कुणी देईन नाही तर घरा वाटतं मला ईश्वरला द्या तुम्ही दोघं जॅकेट. तुम्हाला सांगू का, मला माहिती का तुमची कर्नाटक मध्ये दोघांची गाठ पडली होती माझी, तेलंगणामध्ये होतो आंतरगावला. तर जॅकेट आपण घालायचं नाही. तुम्हाला सांगतो जॅकेट काय घालायचं नाही, जॅकेट कुणी घालायचं, ज्याला दिवाळीत करंजा मागे खेळायचं ना पाठ, त्यानं घालायचं. विठाला भंगार कीर्तनकार झाले ते. तुम्हाला सांगतो जॅकेट घालून काय करायचं तुम्हाला सांगतो. आहे ना तुम्ही समाजावर जसं आहे तसं जा. समाजासमोर तुम्ही जसे आहे तसे गेलात ना, त्याची मजा कशात आहे तुम्हाला सांगतो. जसं आहे तसं जा. तुम्ही जेवढा वेगवेगळ्या प्रकारचा नौटंकीपणा कराल तेवढा समाज तुम्हाला फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. मजा आहे हो समाजात. काय समाज तुम्हाला देत नाही सांगा ना. सगळे देतो. काय देत नाही, सर्वस्व समाज देतो. आमचे बुवा घुले बुवा म्हणायचे, अरे समाज तुम्हाला काय देतो, सगळं देतो, फक्त तुम्ही नीट राहण्याची गरज आहे. नीट राहण्याची. तुमची गाडी निघून गेली, तुम्ही आचाराची बैठक मोडू नका, विचाराची बैठक मोडू नका, उच्चाराची बैठक मोडू नका. याचा अर्थ असा होत असतो, आमचे बुवा म्हणायचे, सोनं अंगावर घालायची गरज नाही, शेवटच्या क्षणापर्यंत पांढऱ्या कपड्याला डाग पडू देऊ नका. हे सोन्यासारखं जीवन आहे. बाकीचं काय काय करणार आहे तुम्ही मला सांगा. शेवटपर्यंत चारित्र्याला कसलाही काळा डाग पडू द्यायचा नाही. हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी किंमत आहे. आनंद आमच्या बुवाने सांगायचं, परमार्थ शिस्तीत पण मस्तीत करायचा, आनंद त्याचा घ्यायचा. जेवढा तुम्हाला सांगू का, चॉकलेट एकदम गिळायचं नसतं, ते चोकून खायचं असतं, आहे की नाही. बरोबर आहे ना. तसं परमार्थाचा जो आनंद आहे ना, तो परमार्थाचा आनंद आपण घ्यायचा असतो आणि जगालाही परमार्थाचा आनंद द्यायचा. म्हणून आमच्या तुकोबरांनी सांगितलं, लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे, तुकोबराय म्हणतात, आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळीया. धन हे वारकरी संप्रदायाचं धन आहे. जे धन कधीही चोरी जाणार नाही, भाऊ त्याची विभागणी करणार नाही, राजा त्याला टॅक्स लावणार नाही, जगाला दिल्यानंतर वाढल्याशिवाय राहणार नाही, हे परमार्थाचं धन आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणून महाराज दुसऱ्या प्रमाणामध्ये सांगतात, नाशिवंताठी प्रिया पुत्र धन, पुढे बीज ज्याचा शीन त्याचे फळ. महाराज म्हणतात, बीज जर नाशिवंत असेल तर त्याची फळं, त्याची फुलं, त्याची पानं ही सर्व त्या ठिकाणी नाशिवंतच आहे. आमच्या बुवांनी म्हणायचं, पहिलं पान झडल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, आहे की नाही. पहिल्यांदा झाडावं लागतं, पडावं लागतं, त्याच्याशिवाय नवीन पालवी त्या ठिकाणी फुटत नाही. बघा ह्याला सुद्धा कंटाळा आला. महाराज म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र चांडीचे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतराचे स्वीकारे जे चैतन्य ते. हीच परंपरा आहे. उपजेते नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेका. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविचिते. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन,
वेद ज्याचा शीनतेची पळ ढोब्बार हरि हरि गोपाल Bye.